ज्ञानदेव यशवंतराव पाटील, ज्यांना आपण डी वाय पाटील या नावाने ओळखतो, यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक संस्था निर्माण केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील मोठे शिक्षण महर्षी म्हणून हे ओळखले जातात. आणि डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याविषयी गेल्या वर्षीचे कट ऑफ काय होते याविषयी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. हे आहे डी वाय पाटीलचं गुगल लोकेशन. पहा, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही खूप मोठी संस्था आहे. डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे, डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आहे, डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ बिझनेस वगैरे आहे. हे आहे डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी. आणि डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे 4.1 स्टार रेटिंग आहे गुगल रेटिंग. ओके. आणि 1175 स्टुडंट्सनी आणि पॅरेंट्सनी ज्यांना अनुभव आलेले आहेत त्यांनी ते रिव्ह्यूज दिलेले आहेत. तर आपण डी वाय पाटील आकुर्डी चे लास्ट इयरचे कट ऑफ किती होते ते पाहणार आहोत. याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 2 आहेत कॉलेजेस. ओके. आपण ऑटोनॉमस कॉलेज जे आहे त्याविषयी पाहणार आहोत. पहा, इथे कॅप 2026 मध्ये गेल्यानंतर बीई बीटेक येईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढची लिंक येईल आणि हे कट ऑफ्स येतील. ओके. हे कट ऑफ्स येतील. खाली पहा, कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3 चे कट ऑफ्स येतील. त्यानंतर मी इथे डी वाय पाटील प्रतिष्ठान, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे याचे कट ऑफ काढलेले आहेत. पण त्या अगोदर किती सीट्स आहेत डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे? पहा, 1080 सीट्स आहेत. 1080 सीट्स आहेत. आणि त्यामध्ये कोर्सेस कोणकोणते आहेत तर ते कोर्सेस पहा. इथे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 120, रोबोटिक्स ऑटोमेशन आहे 60, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 180 आहे, आयटी जे आहे ते 180 आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 180 आहे, इन्स्ट्रुमेंटेशन 60 आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 120 आहे आणि AINDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सच्या 180 सीट्स आहेत. ओके. मीन्स कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड, आयटी रिलेटेड भरपूर सीट्स आहेत या कॉलेजमध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंगचे कट ऑफ जे आहेत ते इथे दिलेले आहेत. पहा, कट ऑफ जी ओपन एसचा कट ऑफ जो आहे डी वाय पाटीलच्या नावाने भरपूर कॉलेजेस आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी कन्फर्म करतोय. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. ठीक आहे. पहा, अनएडेड आहे, ऑटोनॉमस आहे, होम युनिव्हर्सिटी आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. आणि त्याचे कट ऑफ जे होते ते गेल्या वर्षी जी ओपन एसचे कट ऑफ पहा. हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 34,651. रोबोटिक्स आणि वेट, मी तुम्हाला जी ओपन एस तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ जे आहेत ते कट ऑफ स्क्रीनशॉट काढू शकता. TFW चा कट ऑफ जो आहे तो 29,227 आहे आणि EWS चा कट ऑफ आहे 71,752. ओके. त्यानंतर इथे रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचे कट ऑफ चेक करा. जी ओपन एसचा कट ऑफ 15,453 आहे. 94.83 ला रोबोटिक्स ऑटोमेशन क्लोज झालेला. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार. TFWS चा कट ऑफ आहे 13,724 आणि EWS चा कट ऑफ आहे 25,476. ओके. आता येऊया कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ज्याला हायएस्ट कट ऑफ लागतात. पहा, जी ओपन एसचा कट ऑफ जो आहे तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी आहे 7,064. 97.60% ला लास्ट इयरला कॅप 1 चा ऍडमिशन क्लोज झालेला आहे. पहा, GSCS दिलेला आहे इथे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढा.
TFWS चा कट ऑफ आहे इथे 5955. नेक्स्ट आहे IT असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नंतर IT आहे. जी ओपन चा कट ऑफ जो आहे तो 8736 आहे, 97.07% आहे. ओके, मी तुम्हाला स्क्रीनशॉट करण्यासाठी एक ओके, हा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा IT चा कट ऑफ आहे. ओके, TFWS चा कट ऑफ पहा 7556. 7556 ला होता. ओके, नेक्स्ट सेकंड पेज वर जातोय मी. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, जी ओपन चा कट ऑफ पहा 13711 होता, 95.47% आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही स्क्रीनशॉट काढा. NT3 पर्यंत मी दिलेला आहे. पुढे GOBC पासून इथे NT1 पर्यंत दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. LNT2 ते डिफेन्स SC पर्यंत दिलेला आहे. नेक्स्ट डिफेन्स OBC ते EWS. आता TFWS चा कट ऑफ पहा 12,247 आहे. EWS चा कट ऑफ 22,757 आहे. हा आहे ENTC चा कट ऑफ. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशनचा जो जी ओपन चा कट ऑफ आहे तो 87.92 आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ काढून घेऊ शकता. L ओपन पर्यंत इथे दिलेला आहे. ओके, त्यानंतर हे इन्स्ट्रुमेंटेशनचे कट ऑफ आहेत. LSCS पासून EWS पर्यंत दिलेला आहे. TFWS चा कट ऑफ आहे इन्स्ट्रुमेंटेशन साठी 34,189 आहे. EWS चा आहे 65,314. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंटेशन झालेला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे तो इथे दिलेला आहे. जी ओपन चा कट ऑफ पहा 24,949, 91.63% ला क्लोज झालेला आहे. कॅप 1 साठी मी इथे LSCS पर्यंतचे कट ऑफ दिलेले आहेत. नेक्स्ट LNT2 पासून इथे डिफेन्स OBCS पर्यंत कट ऑफ दिलेला आहे 71,174. नेक्स्ट TFWS चा कट ऑफ जो होता 18,684 होता. EWS चा कट ऑफ 57,547 होता. नेक्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. ओके, पहा कट ऑफ हाय लागलेले आहेत 9664. ओपन कॅटेगरी जी ओपन एस 96.79% आहे. GACBCS पर्यंतचे कट ऑफ इथे दिलेले आहेत. GACBCS 96.18 ला क्लोज झालेला कॅप 1 साठी. L ओपन पासून NT1 पर्यंत दिलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट TFWS शेवटी. ओके, LNT2S 14,189% रँक आहे आणि पर्सेंटाइल आहेत 95.29%. डिफेन्स SCS पर्यंत कट ऑफ दिलेले आहेत. नेक्स्ट पाहिजे डिफेन्स OBCS आणि EWS. डिफेन्स OBCS आणि EWS पर्यंतचे कट ऑफ इथे दिलेले आहेत. TFWS जे आहे ते 97.34 ला क्लोज झालेला आहे. TFWS चे कट ऑफ हे ओपन एस पेक्षाही हायर ला क्लोज होतात. PWD RNT1S पहा
डिफेन्स ROBCS दिलेला आहे. EWS चा कट ऑफ हाय लागलेला आहे 17,086 94.32. हे होते DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी चे कट ऑफ. खूप छान कॉलेज आहे, कॅम्पस छान आहे. ओके, मी तुम्हाला गुगलवर दाखवलेलंच आहे, गुगल मॅपवर. खूप मोठं कॉलेज आहे. रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते सर्व कोर्सेस जवळपास इन्स्टिट्यूट्स मध्येच आहेत. आणि हे कॉलेज जे आहे ते पहा, मला जरा हे दाखवायचं असेल तर हा आकुर्डी एरिया आहे आणि इथे ते कॉलेज आहे. ठीक आहे, ओके. जर कोणाला DY पाटील कॉलेज ट्राय करायचं असेल, तुमच्या लिस्टमध्ये हे DY पाटील कॉलेज असलं पाहिजे. प्रेफरन्स फॉर्म मध्ये DY पाटील कॉलेज म्हणजे फर्स्ट तुम्ही COEP टाकणार आहात, सेकंड PICT टाकणार आहात. म्हणजेच अशी जेव्हा तुम्ही प्रेफरन्स फॉर्म लिस्ट बनवणार आहात त्यावेळी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी हे तुमच्या लिस्टमध्ये असलं पाहिजे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत राहा, जेणेकरून त्यांनाही गेल्या वर्षीचे कट ऑफ काय होते हे कळेल. काही जणांना अजूनही माहित नाही की कट ऑफ कसे पाहायचे, कट ऑफ म्हणजे काय. कट ऑफ म्हणजे अशी एक डिजिट, असा एक रँक असतो की त्या रँकला ते ऍडमिशन्स बंद झालेले असतात. कॅप 1 साठी कॅप 1 होणार आहे, कॅप 2 होणार आहे, 3, 4 होणार आहे. मग जसजसे हे ऍडमिशन प्रोसेस पुढे जाईल तसतसे हे सीट जे आहेत त्या भरत जातील. ओके, ठीक आहे, मी इथे थांबतो. धन्यवाद.